प्रार्थना गौरवदेव बापा, खरंच आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती आणि स्तुती करतो, कारण तू प्यार का सागर, तू दयेचा सागर आहे, तू कृपेचा सागर आहे. तुझ्या कृपेला, तुझ्या दयेला, तुझ्या प्रीतीला प्रभो मर्यादा नाही. इतकं अमर्याद प्रेम तुझं, कारण प्रभो त्या प्रेमा खातीर तो आपला एकुलता एक पुत्र आमच्या कल्याणासाठी, आमच्या उद्धारासाठी तू देऊन टाकलं. किती अद्भुत हा तुझं प्रेम. आज त्या तुझ्या प्रेमाचं स्मरण करण्यासाठी आम्ही या तुझ्या पवित्र भवनात आलो असताना, आम्ही तुझ्या पवित्र वचनाकडे आमचं लक्ष केंद्रित करत असताना प्रभो, पुन्हा एक वार आम्ही पाहिजे तसे नाही, परंतु जसे आहोत तसे आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करत आहोत. ये प्रभो, आमची भेट तू घे, आमच्या अंतकरणाची भेट तू घे, आमच्या हृदयाचा ताबा तू घे. आमच्या अंतकरणात असणाऱ्या सर्व या जगाच्या गोष्टी, जगाचे विचार, वाईट गोष्टी, वाईट विचार येशूच्या नावामध्ये दूर कर. कारण जर या जगाच्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत, तर प्रभो तुझं कार्य, तुझा आत्मा, तुझं वचन, तुझा आशीर्वाद, तुझं प्रेम, तुझी दया, तुझी कृपा हे आमच्यामध्ये राहू शकत नाही. हे आम्ही समजून घ्यावं. म्हणून आमच्या अंतकरणाची भेट घे. सर्व दुष्ट विचार, सर्व दुष्ट गोष्टी आमच्या अंतकरणातून हणून पहा आणि आज तुझं प्रेम, दया, शांती आमच्यामध्ये प्रगट कर, जेणेकरून आज तुझं वचन ऐकत असताना आम्ही स्वतःला तयार करावं, ते समजून घ्या, त्या आचरणात आणावं आणि प्रभू तुझं स्वर्गीय आशीर्वाद आम्ही आमच्या जीवनात पाहावं. वचनाच्या द्वारे आमच्याशी प्रार्थना येशूच्या नावात केली आहे. आमेन. प्लीज आपण आपल्या जागेत बसूया. प्रियानो, आजचा जो मननाचा शास्त्र भाग आहे तो स्तोत्र 73, स्तोत्र संहिता 73 आणि वचन 21 ते 26 मी आपल्या सगळ्यांसाठी वाचत आहे. 28 पर्यंत, 21 ते 28 पर्यंत. माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यतीत झाले. मी तर मूढ व अज्ञानी होतो. तुझ्या पुढे मी पशुवत होतो, तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे. तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदयही खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. पहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून भटकून जाणाऱ्या सर्वांचा तू समूळ नाश करीतोस. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, यासाठी की मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावी. परमेश्वर ही वचने आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. त्यानो यातला आज जो मननाचं जो वचन आहे तो 24 वचन, स्तोत्र 73 आणि वचन 24 म्हटलेलं आहे, तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. त्यानं हा जे स्तोत्र आहे हे आसाप स्तोत्र आहे. आसाप नावाचं जो व्यक्ती आहे, ज्याला आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्याला आपण म्हणतो, जे वर्शिपर असतात त्याला आपण गॉस्पल सिंगर म्हणतो किंवा वर्शिपर म्हणतो. तर हा जो आसाप आहे हा दावीदाच्या कारकिर्दीमध्ये, दावीद आणि शल्मोन राजा, दावीद पुत्र शल्मोन राजा नंतर जो दावीद नंतर दावीदाच्या गादीवर आला. परंतु याची जी नेमणूक आहे हे खास करून राजा दावीद त्यांनी याची नेमणूक एक वर्शिपर म्हणून,
याची नेमणूक राजा दावीद हा स्पेशली परमेश्वराच्या मंदिरामध्ये देवाची भक्ती, परमेश्वराची भक्ती करत असताना त्याने वर्शिपला, देवाची स्तुती आराधना करण्याला त्यांनी जास्ती महत्व दिलं. हे आपल्याला पवित्र शास्त्राच्या राजकीय दाविदाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देवाची स्तुती आराधना करण्यासंबंधाने पवित्र शास्त्रामध्ये देखील पुष्कळ भर दिलेला आहे, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्यामध्ये दावीद हा खास करून परमेश्वराची स्तुती आराधना, नवीन नवीन गीत गाऊन परमेश्वराची आराधना याच्यावर त्यांनी जास्ती लक्ष केंद्रित केलेलं आहे, जास्ती त्याच्यावर भर दिलेला आहे. आणि जास्तीत जास्त करून तो देवाची भक्ती करत असताना तो देवाच्या स्तुती आराधनेला जास्ती महत्व देणारा होता, हे आपल्याला त्याच्या कारकिर्दीमध्ये पाहायला मिळतं. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये हा आसाप जो आहे त्यावेळेस एक तरुण नौजवान समोर आलेला होता. आज जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर दाविदाला देखील तो देखील चांगला एक वर्शिपर होता, तो गॉस्पेल सिंगर होता. परमेश्वराने त्याला नवीन नवीन गीताची, गाण्याची रचना करण्याचं दान दिलेलं होतं, त्या सुंदर आवाज दिलेलं होतं. त्या आपण जर पाहिलं तर स्तोत्र जवळपास 85 ते 90% स्तोत्र हे राजा दावीद यांनी, हे त्याचे गीत आहेत आणि त्यांनी ते रचलेले आहेत असे आपल्याला पवित्र शास्त्रामधून पाहायला मिळतं. परंतु जेव्हा तो राजा झाला आणि मग त्याच्या त्या कारकिर्दीमध्ये हा जो आसाप आहे हा तरुण होता, एक नौजवान होता. परंतु त्याने त्याच्याकडे बघितलं, या तरुणाकडे बघितलं, आसापाकडे बघितलं, त्याचा आवाज त्यांनी ऐकलं आणि मग त्याची एक परमेश्वराच्या मंदिरामध्ये स्तुती आराधना करण्यासाठी, देवाची भक्ती करत असताना जास्तीत जास्त गीतांच्या द्वारे परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी त्याची नेमणूक केली, एक सिंगर, वर्शिप सिंगर म्हणून. आणि दाविदासारखा हा सुद्धा जो आसाप आहे याला सुद्धा परमेश्वराने चांगली गिफ्ट त्याला दिलेली होती, देणगी त्याला परमेश्वराकडून मिळाली होती. आणि हा सुद्धा नवीन नवीन गीताची रचना करून यांनी काही स्तोत्र लिहिलेले आहे. असा स्तोत्र आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये, स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. तर हा सुद्धा, आसाप सुद्धा तो वर्शिपर असूनही, तो देवाची स्तुती आराधना करत असताना तो सुद्धा नवीन नवीन गीताची रचना करून स्वतः त्याच्यावर चाल बसवून तो त्या गीतामधून आपल्या टीमला, जी वर्शिप टीम होती त्याला तयार करून तो त्या गीतामधून परमेश्वराचं गौरव तो करत आहे. आणि त्यामध्ये हा जो त्याचा एक गीत आहे, स्तोत्र 73, हा आसापाचं स्वतःच रचलेलं हा गीत आहे. परंतु या गीतामधून तो परमेश्वराची आराधना करत आहे. परंतु परमेश्वराची आराधना करत असताना याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी या गीतामधून परमेश्वरा संबंधाने, त्याच्या भक्ती संबंधाने आणि लोकांसंबंधाने या गीतांमधून तो एक साक्ष आणि त्याचा अनुभव तो लोकांच्या समोर व्यक्त करत आहे. आणि म्हणून तो या गीतामधून परमेश्वरा संबंधाने बघा तो काय म्हणतो. या गीताच्या द्वारे परमेश्वराची आराधना करत असताना प्रियानो तो असं म्हणतो की तू बोध करून, तो परमेश्वराला असा म्हणतो की तू बोध करून मला मार्ग दाखवशील. आणि नंतर तो म्हणतो की आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. पहिली गोष्ट तो म्हणतो की हे परमेश्वरा तू बोध करून मला मार्ग दाखवशील. स्तोत्र 32 वाचा, स्तोत्र 32, 8वं वचन. स्तोत्र 32. प्रेजोळा बघा, हे दाविदाचं रचलेलं गीत आहे. हे जो स्तोत्र जे 32 आहे हे दाविदाचं गीत आहे. आणि दावीद या ठिकाणी असं म्हणतो, परमेश्वरा संबंधाने असं म्हणतो की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. हे जणू काही दाविदाच्या ओठातून आलेली एक भविष्यवाणी आहे, जी देवाच्या लोकांसंबंधाने आहे. हे जे वर्ड आहेत किंवा हे जे ओवी आहे स्तोत्र 32 आणि 8, हे भविष्यवाणीचं संदेश आहे.
आणि म्हणून परमेश्वर जणू काय दाविदाच्या त्या गीतामधून, दाविदाच्या त्या रचलेल्या गीताच्या शब्दामधून तो देवाच्या लोकांना एक प्रकारची भविष्यवाणी देत असताना तो असं म्हणतो की मी, हे परमेश्वराचे शब्द आहेत. दाविदाने ते रचलेलं आहे, परंतु हे परमेश्वराकडून दाविदाला मिळालेलं हे अभिवचन आहे. तो देवाच्या लोकांसाठी आहे आणि म्हणून तो गीतामधून भविष्य करत आहे. गीतामधून हे देवाचं विवचन देवाच्या लोकांना देत असताना तो असं म्हणतो की मी तुला बोध करीन. पहिली गोष्ट म्हणतो, मी तुला बोध करीन. परमेश्वर देवाच्या लोकांना म्हणतो की मी तुम्हाला बोध करीन. बोध करणं म्हणजे काय? एन्करेजमेंट ज्याला आपण म्हणतो, नाही का? आपण एखादी व्यक्ती जर अडचणीमध्ये आहे, त्रस्त झालेली आहे, निराश झालेली आहे, हताश झालेली आहे, तर ती एकदम निराश होऊन जाते, चुपचाप होऊन जाते, सांसून होऊन जाते. आणि मग जेव्हा आपल्याला कळतं, समजतं, अशा वेळेस आपण त्या व्यक्तीकडे जातो आणि मग त्याच्यासोबत आपण बसतो. आणि मग आपण आपल्या परी त्याला त्या बोद्रेशन मधून, त्या दबावामधून, त्या मानसिकतेमधून, त्या निराशेमधून, त्या दुःखामधून त्याला सांभाळण्यासाठी, सावरण्यासाठी आपण होईल तोवर आपण काय करतो, आपले विचार त्याच्यासोबत शेअरिंग करतो. पण तो हे करत असताना आपण हाच विचार समोर ठेवून करतो की माझ्या बोलण्यामधून त्याच्या मनाचं काय होईल, समाधान. माझ्या बोलण्यामधून त्याचं समाधान होईल, माझ्या बोलण्यामधून त्याला एक एन्करेजमेंट मिळेल. या दृष्टिकोनातून आपण काय करतो, त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगदी हे तसंच आहे. एक व्यक्ती मागच्या 2 हप्त्या आधी मी गुजरात या ठिकाणी भरूचला आम्ही गेलो होतो, मीटिंग होती त्या ठिकाणी. तर तिथं मला फोन आला एका व्यक्तीचा आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेब, आता नाव नाही सांगत, परंतु त्यांनी म्हटलं की बाळासाहेब तुम्ही कधी यवतमाळला जाणार आहात? म्हटलं सोमवारपर्यंत मी यवतमाळला जाईन. तर त्यांनी म्हटलं की माझी स्पेशल तुम्हाला विनंती आहे, कृपा करून तुम्ही यवतमाळला गेल्या क्षणी आमच्या घरी जाऊन या व्यक्तीशी तुम्ही भेटावं आणि त्यांना थोडंसं काउन्सिलिंग करावं, मार्गदर्शन करावं. कारण ती व्यक्ती अतिशय तुटलेली आहे, निराश झालेली आहे, दुःखी झालेली आहे. अनेक प्रश्न जीवनासंबंधाने त्या व्यक्तीच्या मनात आहे आणि ती व्यक्ती रडत आहे. त्या व्यक्तीला असं वाटतं की आता माझ्या जीवनात काही नाही, माझं जीवन संपलं. आणि खरंच प्रियानो, जेव्हा भरूचमधून आम्ही आलो, गुजरातमधून, आणि मग संध्याकाळी मी त्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो. तर जेव्हा त्यांनी मला बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातून ढळढळ रडायला लागले, तर माझंही मन भरून आलं. त्यांच्यासोबत बसलो आणि मग पवित्र शास्त्रामधून, देवाच्या वचनातून जसं जसं परमेश्वराने मला सुचवलं त्या पद्धतीने मग मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. देवाच्या वचनातून त्यांना काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर प्रार्थना केली. प्रार्थना चालू असताना ती व्यक्ती रडली आणि प्रार्थना संपल्यानंतर त्यांनी दोन्ही हात जोडले आणि म्हटले की बाळासाहेब, मी परमेश्वराला खूप धन्यवाद देतो
की माझ्या या निराशेमधून, दुःखामधून माझं समाधान करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पाठवलं. कारण मी अतिशय तुटून गेले. त्यामुळे स्तोत्र 119 मध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या दुःखात माझं सांत्वन हे आहे की तुझं वचन मला काय करतं, नवजीवन. स्तोत्र 19 वाचा कोणतरी. स्तोत्र 19 119 119 आणि 50 वचन. स्तोत्र 119 वचन 50 असं म्हटलेलं आहे की माझ्या दुःखात, जर आपल्याकडे बायबल असेल तर बघा, माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. परमेश्वर त्याच्या वचनामधून तो आमच्याशी बोलतो. परमेश्वर त्याच्या वचनामधून तो आम्हाला हिंमत देतो. परमेश्वर त्याच्या वचनामधून तो आमचा मार्गदर्शक बनतो. आणि त्या दुःखामधून आमच्या या जगी जीवनामध्ये, शारीरिक जीवनामध्ये जीवन जगत असताना सुखदुःखाचे प्रसंग येतात. सुखदुःखाचे प्रसंग येतात. कठीण परिस्थितीतून आम्हाला जावं लागतं. वाईट वस्तुस्थितीचा संघर्ष कधी कधी आम्हाला करावा लागतो. परंतु प्रियांनो, अशा परिस्थितीमधून जात असताना जेव्हा आम्ही आमचा लक्ष परमेश्वराकडे लावतो, आमची दृष्टी परमेश्वराकडे लावतो, त्यावेळेस प्रियांनो परमेश्वर त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलतो. तो आम्हाला बोध करतो. त्याच्या वचनामधून तो दुःखामधून, त्या दुःखाच्या दलदलीमधून बाहेर निघण्यासाठी प्रियांनो तो वचनाच्या द्वारे तो आमचं मार्गदर्शन करतो. गरज आहे. जरी या जगी जीवनामध्ये आम्ही आहोत, तरी अशा परिस्थिती प्रियामध्ये प्रियांनो या जगाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा, या जगाकडे लक्ष देण्यापेक्षा जेव्हा आम्ही आमचं लक्ष परमेश्वराकडे वळवतो, आमची दृष्टी आम्ही परमेश्वराकडे लावतो. स्तोत्र 121 मध्ये काय म्हटले, पहिल्या ओळीमध्ये, पहिल्या वचनामध्ये क्वेश्चन मार्क आहे. तो असं म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, आता मला सहाय्य कुठून मिळेल? कुठून मला सहाय्य मिळेल? कोण माझं सहाय्यक बनेल? कोण माझं सांत्वना करेल? कोण माझं समाधान करेल? कोण माझ्या दुःखाचं निवारण कोण करेल? मला बोध कोण करेल? असं कोण आहे? आज आमच्या जीवनामध्ये कधी कधी असल्या प्रकारचे प्रश्न येतात. लक्षात ठेवा प्रियांनो, जगाच्या गोष्टी आमच्या दुःखाचं निवारण करू शकत नाही. जगाचे विचार आमच्या दुःखाचं निवारण करू शकत नाही. आमच्या दुःखाचं निवारण, आमच्या दुःखास आमचं समाधान केवळ एकमेव मार्ग आहे, आणि तो म्हणजे परमेश्वर. म्हणून तो देवाचा दास म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल? कोण आहे? परंतु जेव्हा त्याने आपलं लक्ष परमेश्वराकडे लावलं, आपली दृष्टी परमेश्वराकडे लावली, तो परमेश्वराला हाक मारू लागलं, परमेश्वराला तो पुकारू लागलं. आणि काय झालं दुसऱ्या वचनामध्ये बघा, आता तो साक्ष देतो, स्वतःचा अनुभव तो व्यक्त करतो. कारण त्याच्या जीवनात असणारा जो क्वेश्चन मार्क आहे,
तो निघून गेला. प्रश्नार्थक चिन्ह जो त्याच्या मनामध्ये होतं तो निघून गेला. त्याचं समाधान झालं, त्याचं सांत्वना त्याला मिळालं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालं. कधी कधी आम्ही दाखवतो आमची धार्मिकता, परंतु कधी कधी काय होतं माहिती आहे, हे फक्त दाखवण्यासाठी दाखवतो. परंतु वस्तुस्थिती आम्ही आमच्या धार्मिकतेपासून, कारण पेत्रासारखं आम्ही दाखवतो की प्रभू मी तुझ्यासाठी जीव देण्यास तयार आहे, तुझ्यासाठी मरण्यास तयार आहे, काही झाला तरी चालेल. परंतु जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो नाकारतो. तो म्हणतो हे काय सांगत आहे, काय बोलत आहे, काय म्हणत आहे. त्या माणसाला ओळखत नाही, त्या व्यक्तीला ओळखत नाही कोण येशू, कुठला येशू, काय सांगत आहे. मी कधी त्याच्यासोबत होतो, मी कधी त्याच्यासोबत फिरलो, तू कधी मला त्याच्यासोबत पाहिलं. जो ख्रिस्तासाठी मरण्यास तयार असणारा, जेव्हा वेळ आली त्यावेळेस तो ख्रिस्ताला नाकारला. परंतु बघा काय झालं, कारण तोपर्यंत त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्यांनी ख्रिस्ताकडे लावलेलं नव्हतं. त्याच्या मनात काय होतं, हे चालतेच आहे, भक्तीच्या वेळी भक्ती, जगाच्या वेळेस जग. त्याची मानसिकता, त्याची टेंडन्सी, त्याचा फेथ, विश्वास, त्याची श्रद्धा तीच होती. परंतु जेव्हा त्याला कळलं आणि पूर्ण मनाने जेव्हा ख्रिस्ताला समर्पित झालं, आपलं लक्ष पूर्ण ख्रिस्ताकडे लावलं, आणि तोच पेत्र जेव्हा उभा राहून हजारो लोकांच्या मध्ये उभा राहून तोच पेत्र छाती ठोकपणे तो बोलू लागलं. आणि काय झालं माहित आहे, हजारो लोक, हजारो आत्म्यांचं तारण तिथं झालं. जग आणि जगाच्या गोष्टी आमचा उद्धार करू शकत नाही. जग आणि जगाच्या गोष्टी आमचं समाधान करू शकत नाही. जग आणि जगाच्या गोष्टी आम्हाला तिथं नेऊ शकत नाही. जर तिथं जायचं असेल तर आम्हाला या जगाच्या गोष्टीपासून आम्हाला फिरायचा, ख्रिस्ताकडे आम्हाला फिरायचं, ख्रिस्ताकडे आम्हाला वळायचं. तेव्हाच परमेश्वर त्याच्या वचनाच्याद्वारे तो आमच्याशी बोलेल. परमेश्वर त्याच्या वचनामधून तो आमचा मार्गदर्शक होईल. परमेश्वर त्याच्या वचनामधून तो आम्हाला बोध करेल आणि योग्य आमच्या जीवनाचं प्रॉपर वे उभे, तेव्हाच आम्हाला दिसेल, तेव्हाच आम्हाला कळेल. नाही तर आम्ही गाणे तर खूप म्हणतो, दुनिया की भेड़ में क्यों भटक रहा, तो आजा घर लोटा. गाणे तर म्हणतो आपण, जगाचेच गाणे म्हणतो, कशाला काशी जातं रे बाबा, कशाला पंढरी जातं, आणि जर तिथंच चाललेला आम्ही तेच करत आहोत. गाणे तर म्हणतो दुनिया की भीड़ में क्यों भटक रहा, परंतु आम्ही त्याच मार्गाने जातो. आम्हाला वळायचा, फिरायचा, अन्यथा वेळ निघून जाईल. एकदा माथ्यावरचा पाणी खाली उतरलं तर तो आमच्या हाती कधीच लागणार नाही, कधीच लागणार नाही, कधीच येणार नाही. म्हणून आज आम्हाला फिरायचं, ख्रिस्ताकडे फिरायचं,
ख्रिस्ताकडे आम्हाला वळायचा, म्हणजे तो आम्हाला बोध करेल. तो तुम्हाला बोध करून मला मार्ग दाखवतो, तेव्हाच परमेश्वर आम्हाला बोध करेल आणि आमच्या जीवनाचं मार्ग ते तेव्हाच आम्हाला दिसेल जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे वळू. दुसरी गोष्ट तो म्हणतो, पहिली गोष्ट म्हणतो तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि पुढे तो असं म्हणतो, आणि त्यानंतर जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे वळू, परमेश्वराकडे वळू, त्याचं बोध आम्ही ग्रहण करू, त्यानंतर काय होईल? दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, आणि त्यानंतर गौरवाने, त्यानंतर गौरवाने माझं काय करशील? स्वीकार करशील. गौरवाने माझं स्वीकार करशील. तुम्हाला माहित आहे गौरवाने स्वीकार करणं म्हणजे काय? पवित्र शास्त्रामध्ये एक दाखला दिलेला आहे, आणि तो दाखला कोणता माहित आहे? श्रीमंत मनुष्य आणि दलिद्री लाजर. काय झालेलं? श्रीमंत मनुष्य, त्याच्या संबंधाने असं म्हटलेलं आहे की तो आपल्या दोस्त मित्रांसोबत आपल्या घरामध्ये रोज आयुष्य आराम तो करत आहे, मोज मजा तो करत आहे. आणि जो दलिद्री जो लाजर आहे, तो बिचारा त्याच्या घराच्या बाहेर त्याच्या दाराच्या बाजूला तो पडून आहे. तो बिमार आहे, तो गरीब आहे, तो बिमार आहे, तो कसा बसा येऊन त्याच्या फाटकाच्या जवळ तो पडलेला आहे. आणि तो अपेक्षा करत आहे की हा श्रीमंत मनुष्य आहे, याच्या घरी रोज पार्टी होते, रोज मेजवान्या होतात, मळे लोक येतात, VIP लोक येतात, पार्ट्या होतात, कमीत कमी त्यातला उरला सुरला सुद्धा त्यातून मला खायला मिळेल. तो बाहेर टाकेल तर त्यातून मला खायला मिळेल. परंतु काय झालं? तो तसाच पडून राहिला, कित्येक दिवस तो तसाच पडून राहिला. आणि बायबल आम्हाला सांगतं प्रियानो, त्यांनी त्याकडे जराही लक्ष त्यांनी दिलेलं नाही, जराही लक्ष दिलं नाही. भिकारी आहे, पडलाय, काही दिवस राहील, मरून जाईल, काही घेणं नाही. तो मेला का, वाचला का, जगला का, खाला का, पिला का, काही घेणं नाही. आणि बायबल आम्हाला सांगतं प्रियांनो, तो बिचारा गरीब तसंच तळमळून गेला. अन्न पाण्याने कासावीस होऊन तो तसाच. परंतु काय झालं? पवित्र शास्त्र सांगते तो मेला, आणि मग स्वर्गातून दूत येऊन त्याला काय केलेलं आहे? त्याला उचलून डायरेक्ट स्वर्गात घेऊन गेलेला आहे. आणि मग पुढे आता श्रीमंत मरणारच नाही. आतापर्यंत या जगात तर कोणी सिद्ध केलेलं नाही. मरणं तर प्रत्येकालाच आहे, किती श्रीमंत जरी असला तरी. हा श्रीमंत मेला. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते हा श्रीमंत मेला, आणि त्याची थाटा माटात उत्तरक्रिया केल्या गेली, पुनर्विधी केल्या गेली. त्यानंतर 13वा केला गेला, 3रा केल्या गेला, 10वा केल्या गेला, 4था केल्या गेलं. काय आता आजकाल 13वीचं खूप काय, 40वा. परंतु तो कुठे गेलेला आहे? खूप वाजा गाजानं त्याची तेरवी केल्या गेली, त्याचं पुनर्विधी केल्या गेलं, परंतु तो कुठे गेलेला आहे? नरकात.
आणि नरकात जाऊन तो यातना भोगत आहे. बघ आता श्रीमंत मनुष्य, धनी मनुष्य, त्याच्या शरीराची लाय होत आहे, वेदना होत आहेत, आग जळत आहे. त्याचं पूर्ण शरीर काय झालेलं आहे? ड्राय झालेला आहे, सुकून गेलेला आहे. आवाज निघत नाही, जीभ सुकून गेलेली आहे. आणि वर पाहत, वर त्याचं लक्ष गेला, तळपता तळपता त्याचं लक्ष गेलं आणि पाहते, अरे हे काय चमत्कार आहे? तर तो तर लाजर आहे, तो भिकारी माझ्या घराच्या समोर, माझ्या पाटकाच्या समोर तो तळपत होता, ज्याच्या अंगाची दुर्गंधी येत होती. आणि तो तिथं कसा गेला? तो तिथं कसा पोहोचला? आश्चर्य. पाहते, दुसरं कोण दिसत आहे? कोणाच्या उशाशी तो आहे म्हटलेला आहे? अब्रामाच्या, आहे का? अब्रामाच्या उशाशी तो आहे. आणि तो आनंदात आहे, मजेत आहे, तो आनंद उपभोगत आहे, तो शांती नाही. त्याची बिमारी निघून गेलेली आहे, त्याचं दुःख निघून गेलेलं आहे, त्याच्या शरीराचे फाटले फुटले कपडे निघून गेलेले आहे, त्याची बिमारी हटून गेलेली आहे, त्याची गरिबी हटून गेलेली आहे. आणि आता तो तिथं देवाच्या राज्यामध्ये तो आनंद करत आहे, उत्साह करत आहे, मजा करत आहे. देवाच्या दूतांसोबत, देवाच्या त्या पवित्र लोकांसोबत तो तिथं आनंद करत आहे. आणि बघितलं, अरे हे काय जमत का? हे कसं झालं? त्याने आवाज दिला आणि म्हणतो, हे बापा अब्रामा, माझी विनंती आहे, तो जो तुझ्याजवळ बसलेला आहे ना, त्याला मी ओळखतो, त्याला मी चांगला ओळखतो, तो मला माहित आहे, तो माझ्या घराच्या फाटकाजवळ पडलेला होता, तो मला पण ओळखते, तो मला ओळखते, मी त्याला ओळखतो. माझी विनंती आहे, त्याला तिथून माझ्याकडे पाठव. तिथं कोणाची रिकमेंड चालत नाही, लक्षात ठेवा. तिथं कोणाची ओळख चालत नाही, फक्त ओळख, रिकमेंड, परिचय इथंच चालते, पण तिथं नाही. एकदा तिथं पोहोचले ना, तिथं नो रिकमेंड. अब्राम काय म्हणतो? आता हे शक्य नाही, आता हे शक्य नाही. जे तू म्हणत आहे की त्या लाजराला मी ओळखतो, त्या भिकाऱ्याला मी ओळखतो, त्याला पाठव. कमीत कमी आपली करंगडी त्या पाण्यात टाकून, कमीत कमी आपल्या करंगडीनं एक थेंब तरी माझ्या जिभेवर टाकावं, कारण माझी जीभ जळत आहे, त्रस्त झालेली आहे, आग झालेली आहे. कमीत कमी एक पाण्याचा थेंब तरी माझ्या जिभेवर त्याच्या हातून पडावा. पण काय झालं माहिती? अब्राम का म्हणतो? आता नो चान्स, कारण तुझं चान्स तू गमावलेला आहे. जेव्हा तुला वेळ होती, त्या वेळेचा फायदा तू घेतलेला नाही. माझे सेवक, माझे संदेष्टे, माझे दास पुष्कळ तुला समजवण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ वचनातून तुला बोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तू नाकारलेला आहेस. आणि आता वेळ निघून गेलेली आहे. तो तुझ्याकडे येऊ शकत नाही आणि तू त्याच्याकडे जाऊ शकत नाही, कारण तुझ्यात आणि त्याच्यामध्ये आता फार मोठा, आता हे शक्य नाही. जेव्हा वेळ होती, संधी होती, ते तू गमावलेला आहे. आम्हाला ख्रिस्ताकडे वळायचा आहे. म्हणतो, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करतील. आम्हाला तिथं जाण्यासाठी आणि आमचा परमेश्वर, आमचा प्रभू, तो आमचा स्वर्गीय पिता गौरवाने, सन्मानाने आमचा स्वीकार करावं,
त्यासाठी आम्हाला इथंच याच जीवनामध्ये, याच जगी जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला आमची तयारी करायची. तिथं गेल्यावर काही नाही. तिथं फक्त दोनच गोष्टी आहेत, एक तर आत नाही तर बाहेर, स्वर्गात नाही तर नरकात. दोनच गोष्टी तिथं. बाकी तिथं, आणि तिथं काय तुम्हाला कोणाच्या रिकमेंडची लेटर घरची गरज, मी कितीही लेटर घेऊन दिलं ना तरी नाही. म्हणून प्रियानो, जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत आम्हाला आमचं तो प्रभू, जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू, त्यानं आमचं गौरवाने स्वीकार करावं, सन्मानाने स्वीकार करावं, आनंदाने तो स्वीकार करावं. जसं तो बाप आपल्या हरवलेल्या उदिरा मुलाला काय केलं, तो पळत गेला आणि आनंदाने त्याला स्वीकारलं, अलिंगन दिलं. तो आमचा बाप आहे. त्यांनी प्रेमाने, आनंदाने, गौरवाने आमचं स्वीकार करावं. त्यासाठी प्रियानो, आम्हाला इथंच या जीवनामध्ये आम्हाला स्वतःला तयार करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला तयारीसाठी वेळच नसणार. तिथे गेल्यानंतर तयारीसाठी आम्हाला संधीच नसणार. तिथं आम्ही असे म्हणू शकत नाही, प्रभू 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब, आत्ता तयार करून येतो, आता तयार होऊन येतो, 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं थांब. नाही, तिथं 5 मिनिटं तर नाही, पण एक सेकंद सुद्धा आम्हाला मिळणार तयारीसाठी. जी काही तयारी आम्हाला करायची आहे ती इथंच करायची आहे, याच जीवनामध्ये आम्हाला करायची आहे. तिथं केवळ दोनच गोष्टी तिथं. त्या जीवनाच्या पुस्तकात जर नाव असेल तर त्या महालामध्ये एंट्री, आणि जर जीवनाच्या पुस्तकामध्ये जर नाव नसेल तर मग तो श्रीमंत मनुष्य जिथं आहे त्याला नरक आम्ही म्हणतो. दोनच गोष्टी होणार. आज आम्हाला संधी आहे, वेळ आहे, मी स्वतःला तयार करा. एकदा ती वेळ निघून गेली, ती वेळ पुन्हा 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 येणार नाही. म्हणून या देवाच्या सेवकासारखा असा तरुणासारखं प्रियानो, आज आपण स्वतःला तयार करूया. प्रभूला म्हणू, हे परमेश्वरा, तू बोध करून मला मार्ग दाखव, मला बोध कर, मला मार्ग दाखव. आणि जेव्हा मी तुझ्याकडे येईन त्यावेळेस सन्मानानं, गौरवानं मला आपल्याकडे. आज आपण स्वतःचं परीक्षण करूया, कारण हे उपास समय आहे, लेटचा समय आहे. 40 दिवस उपास प्रार्थना ठिकठिकाणी लोक करत आहेत, परंतु उपास प्रार्थना केवळ एक परंपरा म्हणून ठेवू नये, एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही. तर या दिवसामध्ये ते दिवस पुन्हा पुन्हा परमेश्वर आमच्या समोर यासाठी आणत आहे की त्या दिवसामध्ये आम्ही स्वतःला तयार आणि अधिक आणि अधिक आम्ही परमेश्वराच्या जवळ त्या दिवसामध्ये, या 40 दिवसाच्या या लेनमध्ये आम्ही जास्तीत जास्त स्वतःला परमेश्वराच्या जवळ आम्ही या. म्हणून आज आपण स्वतःचं परीक्षण करू आणि या देवाच्या सेवकासारखी आपण प्रार्थना करू आणि स्वतःला तयार करू. परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद करो. 2 मिनिटं शांत राहा. आज संधी आहे, आज आपल्या प्रत्येकांसाठी वेळ आहे की आजच आणि या क्षणी, या समयी आम्ही स्वतःला प्रभूच्या स्वाधीन करावं. कारण तो आत्म्याच्या द्वारे आज आमच्यामध्ये फिरत आहे, तो आमचं निरीक्षण करत आहे, तो आमच्या अंतःकरणामध्ये येऊ इच्छितो.
तो आमच्या हृदयामध्ये येऊ इच्छितो, तो आम्हाला बोध करू इच्छितो, तो आमचा मार्गदर्शक होऊ इच्छितो, तो आमचा सन्मान आणि गौरवाने आमचा स्वीकार करू इच्छितो. त्यासाठी प्रियांनो, आज आम्हाला संधी आहे. आजच्या अशा पवित्र वारी आपण स्वतःला प्रभूच्या स्वाधीन करूया, आपलं समर्पण प्रभूला करूया आणि हे प्रार्थना करूया की प्रभू तू मला बोध कर, मला मार्गदर्शन कर आणि तुझ्या गौरवात